मीन राशीवाल्यांनो, तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही शांतपणे मेहनत करता, पण तुमची किंमत लोकांना उशिरा समजते? कारण आता असा काळ जवळ येऊ शकतो जिथे तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी अचानक वेगळं वळण घेतील. जे आज तुमच्याकडे साधेपणाने पाहतात तेच उद्या तुमच्यातील बदल पाहून आश्चर्यचकित होऊ शकतात. पण हा बदल नेमका कोणत्या गोष्टीत दिसणार आहे आणि कोणती घटना तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते? शेवटपर्यंत नक्की बघा. मीन राशीचं स्वप्न साकार होणार. ज्यांनी शंका घेतली तेच विश्वास ठेवणार. मीन राशीवाल्यांसाठी येणारा काळ काही वेगळे संकेत घेऊन येताना दिसतो. बराच काळ मनात जपलेली एखादी इच्छा, स्वप्न किंवा स्वतःसाठी आखलेले ध्येय आता हळूहळू प्रत्यक्षात उतरण्याची चिन्ह दिसू शकतात. आतापर्यंत तुम्ही शांतपणे मेहनत केली, अनेक गोष्टी मनात ठेवून स्वतःवर काम केलं, पण प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेणारे लोक आसपास असतीलच असं नाही. काहींनी तुमच्या विचारांवर शंका घेतली असेल, काहींनी तुमच्या क्षमतेला कमी लेखलं असेल आणि काहींना तुमचा प्रवास कधीच मोठा वाटला नसेल. पण मीन राशीचे एक वैशिष्ट्य असतं, हे लोक गोंगाटात नाही तर शांततेत स्वतःची ताकद निर्माण करतात. जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा त्यांचे बदल अचानक दिसतात आणि लोक आश्चर्यचकित होतात. पुढच्या काळात तुमच्या कामाचं, निर्णयाचं आणि प्रयत्नांचं महत्त्व वाढताना दिसू शकतं. ज्या लोकांनी एकेकाळी हे शक्य नाही असं म्हटलं होतं, तेच लोक तुमच्या यशामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. मनातली ऊर्जा योग्य दिशेला वापरली तर नवीन संधी, नवीन ओळखी आणि स्वतःला सिद्ध करण्याची वेळ जवळ येऊ शकते. कधी कधी उशीर होतो, पण योग्य वेळ आल्यावर नशीबही मेहनतीसोबत उभं राहतं. मीन राशीवाल्यांच्या शांत स्वभावामागे दडलेली ताकद आता अनेकांना दिसू लागणार आहे. पुढच्या टप्प्यात मीन राशीवाल्यांच्या विचारांमध्ये एक वेगळी स्पष्टता दिसू शकते. काही काळापासून मनात चालणारा गोंधळ कमी होऊन योग्य आणि अयोग्य गोष्टींचा अंदाज अधिक चांगला येऊ शकतो. अनेकदा तुम्ही इतरांच्या भावनांचा विचार करत स्वतःच्या इच्छा मागे ठेवता. पण आता परिस्थिती अशी बनू शकते की स्वतःसाठी निर्णय घेण्याची वेळ येईल. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला तर काही महत्त्वाच्या संधी हातातून निसटणार नाहीत. कामाच्या क्षेत्रात किंवा वैयक्तिक आयुष्यात काही नवीन जबाबदाऱ्या अचानक समोर येऊ शकतात. सुरुवातीला त्या कठीण वाटल्या तरी त्याच जबाबदाऱ्या पुढे तुमची ओळख बनू शकतात. काही लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ शकतात, कारण तुमच्या विचारांमध्ये आणि वागण्यात दिसणारा संयम लोकांच्या नजरेत वेगळा ठसा निर्माण करू शकतो. शांत राहूनही प्रभाव निर्माण करण्याची कला प्रत्येकाकडे नसते आणि तीच गोष्ट तुमची खास ताकद ठरू शकते. नातेसंबंधाच्या बाबतीतही काही बदल जाणू शकतात. जे लोक फक्त गरजेपुरते जवळ होते त्यांची खरी ओळख होऊ शकते, तर काही अनपेक्षित व्यक्ती तुमच्या आयुष्यात विश्वास आणि साथ घेऊन येऊ शकतात. प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतोच असं नाही, पण प्रत्येक कठीण प्रसंग काही खरे चेहरेही समोर आणतो. त्यामुळे आता लोकांवर विश्वास ठेवताना मनासोबत अनुभवाचाही वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. आर्थिक बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा मोठा बदल अचानक घडत नाही, तो छोट्या निर्णयांमधून तयार होत असतो. एखादी नवीन कल्पना, नवीन कामाची दिशा किंवा आधी दुर्लक्षित केलेली संधी पुढे चांगला परिणाम देऊ शकते. आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांचे परिणाम लगेच दिसले नसतील, पण प्रत्येक मेहनत तिचा योग्य वेळ येण्याची वाट पाहत असते. मीन राशीवाल्यांसाठी येणारा काळ स्वतःची किंमत इतरांना सांगण्याचा नाही, तर ती कृतीतून दाखवण्याचा ठरू शकतो. जीवनात काही वेळा असे टप्पे येतात जेव्हा बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसत असतं, पण आतून मोठे बदल सुरू झालेले असतात. मीन राशीवाल्यांसाठी असा काळ अनुभवायला मिळू शकतो जिथे स्वतःच्या क्षमतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आतापर्यंत ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू साध्य होण्याजोग्या वाटू लागतील, कारण परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःचा विचार बदलणं अनेकदा जास्त प्रभावी ठरतं. अनेक मीन राशीचे लोक मनाने भावनिक आणि कल्पनाशक्तीने समृद्ध असतात, पण अनेकदा हीच संवेदनशीलता त्यांना जास्त विचार करण्याकडे घेऊन जाते. आता मात्र प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याऐवजी वास्तवाचा स्वीकार करण्याची क्षमता वाढू शकते. लोक काय बोलतात यापेक्षा स्वतःला काय योग्य वाटतं याला महत्त्व देण्याची सवय लागल्यास मन अधिक स्थिर राहू शकतं. आगामी काळात काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा समोर येण्याची शक्यता असू शकते. जुने संपर्क, अर्धवट थांबलेली कामं किंवा एकेकाळी मनात असलेली एखादी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. पण यावेळी परिस्थिती आणि तुमची मानसिकता दोन्ही वेगळ्या पातळीवर असतील. त्यामुळे पूर्वी जे जमलं नाही ते आता नव्या पद्धतीने पूर्ण करण्याची संधी मिळू शकते.
स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज प्रत्येक वेळी नसते. काही वेळा शांतपणे केलेलं काम आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय स्वतःच बोलतात. अनेकदा लोक यश दिसल्यानंतर प्रवासाचं महत्त्व समजतात, पण त्या प्रवासात घेतलेल्या संघर्षाची किंमत फक्त चालणाऱ्यालाच माहिती असते. त्यामुळे स्वतःच्या गतीवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं ठरू शकतं. आता काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला लहान वाटतील, पण पुढे त्याच गोष्टी मोठा बदल घडू शकतात. एखादी अचानक भेट, अनपेक्षित संवाद किंवा छोटा निर्णय भविष्यात नवीन दिशा देऊ शकतो. प्रत्येक संधी मोठ्या आवाजात येत नाही. काही संधी शांतपणे आयुष्यात प्रवेश करतात आणि नंतर त्यांचं महत्त्व लक्षात येतं. मीन राशीवाल्यांसाठी हा काळ स्वतःमध्ये दडलेली क्षमता ओळखण्याचा आणि तिला योग्य मार्ग देण्याचा ठरू शकतो. काही काळानंतर मीन राशीवाल्यांच्या आयुष्यात प्राधान्यक्रम बदलताना दिसू शकतात. ज्या गोष्टींना आधी खूप महत्त्व दिलं जात होतं, त्या आता तितक्या आवश्यक वाटणार नाहीत आणि ज्या गोष्टींकडे कधी फारसं लक्ष गेलं नव्हतं, त्यांची खरी किंमत जाणवू शकते. आयुष्य माणसाला वेळेनुसार शिकवत असतं आणि त्या शिकवणीतून विचारांची परिपक्वता वाढत जाते. आता काही निर्णय हे भावनांपेक्षा समजुतीवर आधारित घेतले जाऊ शकतात. कधी-कधी मीन राशीचे लोक दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा मागे ठेवतात. पण आता अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे स्वतःसाठी उभं राहण्याची गरज जाणवेल. प्रत्येक वेळी समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करताना स्वतःच्या भावना दुर्लक्षित राहू नयेत याची जाणीव अधिक वाढू शकते. स्वतःची किंमत स्वतःला कळू लागली की बाहेरच्या जगाकडून सतत मान्यतेची अपेक्षा कमी होऊ लागते. वेळ काही अशा अनुभवांशी समोरासमोर आणू शकतो जे सुरुवातीला साधे वाटतील, पण पुढे त्यातून मोठे धडे मिळू शकतात. एखाद्या व्यक्तीचं अचानक बदललेलं वागणं, एखाद्या ठिकाणी मिळालेली संधी किंवा नकळत मिळालेला सल्ला भविष्यात उपयोगी पडू शकतो. आयुष्यात प्रत्येक भेट कायमची नसते, पण प्रत्येक भेट काहीतरी शिकून जाते. मनाच्या बाबतीतही एक वेगळी स्थिरता निर्माण होऊ शकते. सतत चालणारा विचारांचा प्रवाह थोडा शांत होऊन आतून हलकेपणा जाणू शकतो. अनेक प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अनुभवातून मिळू लागतील. काही लोकांना तुमच्यात झालेला बदल लगेच जाणवेल, तर काहींना तो वेळेनुसार समजेल. पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये स्वतःच्या आवडी, कौशल्य आणि क्षमता यांच्याकडे पुन्हा नव्याने पाहण्याची संधी मिळू शकते. ज्या गोष्टी फक्त छंद वाटत होत्या, त्यातही नवीन दिशा दिसू शकते. अनेकदा मोठी सुरुवात एखाद्या छोट्या कल्पनेतून होते. मीन राशीवाल्यांसाठी हा टप्पा फक्त बाहेरच्या बदलांचा नाही, तर आतून अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण बनण्याचा ठरू शकतो. पुढे येणाऱ्या काळात मीन राशीवाल्यांच्या आयुष्यात वेळेचं महत्त्व अधिक जाणू शकतं. आतापर्यंत अनेक गोष्टी नंतर करू म्हणत पुढे ढकलल्या गेल्या असतील, पण आता काही संधी अशा प्रकारे समोर येऊ शकतात की त्यांच्यावर योग्य वेळी निर्णय घेणं आवश्यक ठरू शकतं. वेळ एकदा निघून गेली की ती परत येत नाही. त्यामुळे छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्यातून निर्माण होणाऱ्या मोठ्या शक्यता ओळखण्याची गरज भासू शकते. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातही काही बदल जाणवू शकतात. काही व्यक्ती दूर जाऊ शकतात, तर काही नवीन व्यक्ती तुमच्या विचारांशी जुळणाऱ्या स्वरूपात आयुष्यात प्रवेश करू शकतात. प्रत्येक नातं आयुष्यभर टिकावं असं नसतं, पण प्रत्येक नातं काहीतरी शिकून जातं. काही वेळा दूर गेलेले लोक चुकीचे नसतात, तर फक्त त्यांच्या आणि तुमच्या प्रवासाची दिशा वेगळी झालेली असते. त्यामुळे प्रत्येक बदलाकडे नुकसान म्हणून न पाहता नवीन अध्याय म्हणून पाहण्याची वेळ येऊ शकते. मीन राशीवाल्यांच्या मनात अनेक कल्पना जन्म घेत असतात. पण प्रत्येक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी धैर्य आणि सातत्याची गरज असते. पुढच्या काळात तुमच्या मनात एखादी नवीन योजना, सर्जनशील विचार किंवा वेगळं काही करण्याची इच्छा वाढू शकते. सुरुवातीला ती गोष्ट इतरांना साधी किंवा अवास्तव वाटू शकते, पण मोठ्या गोष्टींची सुरुवात अनेकदा अशा छोट्या विचारांमधून होते. काही प्रसंगी तुम्हाला स्वतःच्या क्षमतेचं आश्चर्य वाटू शकतं, कारण जेव्हा माणूस परिस्थितीमुळे बदलतो, तेव्हा त्याला स्वतःमध्ये असलेली ताकद नव्याने कळते. आतापर्यंत ज्या अडचणींनी तुम्हाला थांबवलं होतं, त्याच अनुभवांमुळे पुढे अधिक शहाणपणाने निर्णय घेता येऊ शकतात. अपयश हे कायमचं थांबणं नसतं, ते अनेकदा पुढच्या यशाची तयारी असते. आर्थिक, वैयक्तिक किंवा भावनिक स्तरावरही काही गोष्टींचा समतोल साधण्याची वेळ येऊ शकते. एका गोष्टीमागे धावताना दुसरी गोष्ट हातातून निसटू नये याची जाणीव होऊ शकते. त्यामुळे घाईपेक्षा संयम आणि उतावळेपणापेक्षा योग्य वेळ यांना अधिक महत्त्व मिळू शकतं. मीन राशीवाल्यांसाठी हा टप्पा फक्त बाहेर घडणाऱ्या घटनांचा नसेल, तर स्वतःच्या विचारांना अधिक दिशा देण्याचा, स्वतःवर विश्वास वाढवण्याचा आणि आयुष्यातील प्रत्येक अनुभवाला नव्या नजरेने पाहण्याचा ठरू शकतो. काही बदल अचानक येतील,
काही हळूहळू दिसतील, पण त्या बदलांमधून तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक नवीन पैलू समोर येऊ शकतो. पुढे चालताना मीन राशीवाल्यांच्या आयुष्यात स्वतःच्या निर्णयावर उभं राहण्याची क्षमता अधिक मजबूत होताना दिसू शकते. अनेकदा तुम्ही कोणालाही दुखावू नये म्हणून किंवा नातं टिकावं राहावं म्हणून स्वतःच्या मनातील गोष्टी बाजूला ठेवल्या असतील. पण आता अशी वेळ येऊ शकते जिथे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं अधिक महत्त्वाचं वाटेल. प्रत्येक वेळी सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणं शक्य नसतं आणि ते आवश्यकही नसतं. ही जाणीव अधिक स्पष्ट होऊ शकते. आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलत नाहीत, त्या शांतपणे बदलत असतात आणि त्याची जाणीव नंतर होते. तुमच्या दैनंदिन सवयी, विचार करण्याची पद्धत किंवा लोकांशी वागण्याचा दृष्टिकोन यामध्येही बदल जाणू शकतो. ज्या गोष्टींवर आधी जास्त वेळ आणि भावना खर्च होत होत्या त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. मनात एक प्रकारची निवडकता येऊ शकते. कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या याचा विचार अधिक स्पष्ट होऊ शकतो. काही जुन्या आठवणी अचानक समोर येऊ शकतात. एखादं ठिकाण, एखादं गाणं किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला भूतकाळाची आठवण करून देऊ शकते. पण यावेळी त्या आठवणी फक्त भावना जाग्या करण्यासाठी येणार नाहीत, तर तुम्ही किती बदलतात हे दाखवण्यासाठीही येऊ शकतात. काही गोष्टींची खंत कमी होऊ शकते आणि काही गोष्टींबद्दल मनात शांत स्वीकार निर्माण होऊ शकतो. व्यक्तिमत्वाच्या बाबतीतही एक वेगळी परिपक्वता दिसू शकते. पूर्वी छोट्या गोष्टींनी मनावर परिणाम होत असेल, पण आता प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याऐवजी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची क्षमता वाढू शकते. आयुष्य प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकवत असतं आणि त्या शिकण्याची प्रक्रिया आता अधिक खोलवर जाणू शकते. तुमच्या आसपासचे लोकही तुमच्यातील हा बदल हळूहळू ओळखू शकतात. काहींना तुमची शांतता आवडू शकते, तर काहींना तुमचा बदललेला आत्मविश्वास वेगळा वाटू शकतो. अनेकदा माणूस मोठ्याने बोलून स्वतःची ओळख निर्माण करत नाही. काही वेळा त्याची शांतता, त्याचे निर्णय आणि त्याची सातत्यपूर्ण वाटचालच त्याची खरी ओळख बनते. पुढे येणारा काळ मीन राशीवाल्यांना स्वतःला इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या कालच्या रूपाशी तुलना करण्याची शिकवण देऊ शकतो. कारण खरी प्रगती इतरांपेक्षा पुढे जाण्यात नसते, तर कालच्या स्वतःपेक्षा अधिक सक्षम होण्यात असते. काही गोष्टी लगेच घडतील, काहींना वेळ लागेल, पण प्रत्येक अनुभव तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवण्याचं काम करू शकतो. आगामी टप्प्यात मीन राशीवाल्यांच्या आयुष्यात स्वतःच्या मर्यादा आणि क्षमता यांच्यामधला फरक अधिक स्पष्ट होऊ शकतो. अनेकदा माणूस स्वतःलाच कमी समजत राहतो आणि त्यामुळे त्याच्या हातात असलेल्या संधीकडेही पूर्ण नजरेने पाहत नाही. पण आता काही अनुभव असे येऊ शकतात जे तुम्हाला स्वतःच्या ताकदीची नव्याने ओळख करून देतील. ज्या गोष्टी पूर्वी अवघड वाटत होत्या त्या आता थोड्या धैर्याने आणि योग्य दृष्टिकोनाने साध्य करता येऊ शकतात. पुढच्या दिवसांमध्ये तुमचं लक्ष बाहेरच्या आवाजांपेक्षा आतल्या विचारांकडे अधिक वळू शकतं. लोक काय म्हणतील, कोण काय विचार करेल किंवा कोणाला काय आवडेल यापेक्षा स्वतःच्या मनात काय योग्य वाटतं याचं महत्त्व वाढू शकतं. अनेकदा आयुष्यात सर्वात मोठे बदल बाहेर घडत नाहीत, ते मनात घडतात. विचार बदलले की निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की आयुष्याची दिशा देखील बदलते. काही वेळा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अनोखी ओढ निर्माण झाल्यासारखी वाटू शकते. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा, स्वतःला वेगळ्या पद्धतीने घडवण्याची तयारी किंवा आधी कधी गंभीरपणे विचार न केलेल्या क्षेत्राकडे लक्ष जाऊ शकतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सुप्त गुण दडलेले असतात आणि योग्य वेळ आली की ते हळूहळू समोर येऊ लागतात. हा काळ त्या गुणांना ओळखण्याचा आणि त्यांना योग्य दिशा देण्याचा ठरू शकतो. आयुष्यातील काही जुने प्रश्न जे बराच काळ उत्तरांशिवाय राहिले होते, त्यांची उत्तरं अनपेक्षित ठिकाणाहून मिळू शकतात. काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या साध्या शब्दांमधून, एखाद्या प्रसंगातून किंवा स्वतःच्या शांत विचारातूनही स्पष्टता मिळू शकते. प्रत्येक उत्तर मोठ्या घटनांमधून मिळतं असं नाही. काही उत्तरं साध्या क्षणांमध्ये लपलेली असतात. भावनिक स्तरावरही काही नवीन जाणीवा होऊ शकतात. लोकांवर प्रेम करणं आणि स्वतःला विसरणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे अधिक स्पष्ट होऊ शकतं. दुसऱ्यांसाठी चांगलं करणं सुंदर असतं, पण स्वतःच्या मनाचा आदर करणंही तितकंच आवश्यक असतं. त्यामुळे स्वतःच्या आनंदालाही महत्त्व देण्याची एक नवी सवय तयार होऊ शकते. मीन राशीवाल्यांसाठी हा काळ धावण्याचा नसून समजून पुढे जाण्याचा ठरू शकतो. कारण काही वाटा वेगाने चालून जिंकल्या जात नाहीत, त्या संयम, निरीक्षण आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांनी जिंकल्या जातात. पुढे दिसणाऱ्या प्रत्येक बदलामागे एक नवीन शिकवण दडलेली असू शकते आणि त्या शिकवणीमुळे तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय अधिक अर्थपूर्ण बनू शकतो.
आता पुढच्या प्रवासात मीन राशीवाल्यांना स्वतःच्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळू शकते. काही वेळा माणूस इतकाच इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात गुंतून जातो की स्वतःच्या खऱ्या इच्छा आणि स्वप्नांना बाजूला ठेवतो. पण आता मनात एक वेगळी जागरूकता निर्माण होऊ शकते, जिथे मला खरंच काय हवं आहे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटू शकतो. हा प्रश्न साधा वाटत असला तरी त्याचं उत्तर अनेक मोठ्या निर्णयांना दिशा देऊ शकतं. दैनंदिन आयुष्यातील लहान गोष्टींकडे पाहण्याची पद्धतही बदलू शकते. आधी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्येही अर्थ दिसू शकतो. एखादी शांत सकाळ, मनापासून झालेला संवाद, स्वतःसाठी काढलेला थोडासा वेळ किंवा नकळत मिळालेलं प्रोत्साहन या गोष्टी आधी सामान्य वाटल्या असतील, पण आता त्यांची खरी किंमत जाणू शकते. कारण आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये सापडत नाही. काही वेळा तो छोट्या क्षणांमध्ये दडलेला असतो. पुढच्या दिवसांमध्ये काही अनपेक्षित जबाबदाऱ्या समोर येऊ शकतात, ज्या सुरुवातीला ओझ्यासारख्या वाटतील, पण काळानुसार त्याच गोष्टी तुमच्यातील नवीन क्षमता जागा करू शकतात. अनेकदा माणूस स्वतःला ओळखत नाही, जोपर्यंत परिस्थिती त्याला स्वतःची खरी ताकद दाखवत नाही. जेव्हा जीवन नवीन भूमिका देतं, तेव्हा त्यासोबत नवीन गुणही हळूहळू समोर येऊ लागतात. तुमच्या बोलण्यामध्ये आणि विचारांमध्येही एक वेगळी खोली निर्माण होऊ शकते. आधी ज्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया दिली जात होती, त्याकडे आता शांतपणे आणि समजूतदारपणे पाहण्याची सवय लागू शकते. प्रत्येक वादात जिंकणं महत्त्वाचं नसतं. काही वेळा शांत राहून योग्य क्षणाची वाट पाहणं हेही मोठं शहाणपणच असतं. त्यामुळे काही परिस्थितींमध्ये तुमचा संयमच तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतो. वेळ काही अशा घटना घेऊन येऊ शकतो ज्या तुम्हाला तुमच्या भूतकाळाकडे वेगळ्या नजरेने पाहायला लावतील. ज्या गोष्टींसाठी एकेकाळी मनात नाराजी किंवा खंत होती, त्याच गोष्टींनी तुम्हाला किती मजबूत केलं हे आता लक्षात येऊ शकतं. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं घडत नाही, पण प्रत्येक घडलेली गोष्ट काहीतरी घडून जाते. मीन राशीवाल्यांसाठी हा टप्पा स्वतःला बदलण्याचा नसून स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याचा ठरू शकतो. कारण काही वेळा माणूस नवीन व्यक्ती बनत नाही, तर तो फक्त स्वतःच्या आत आधीपासून असलेल्या शक्तीला ओळखू लागतो. त्या ओळखीमुळे पुढे येणाऱ्या प्रत्येक संधी, प्रत्येक नातं आणि प्रत्येक अनुभवाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अधिक स्पष्ट आणि परिपक्व होऊ शकतो. आता पुढील काळात मीन राशीवाल्यांच्या मनामध्ये काही अशा गोष्टींबद्दल स्पष्टता निर्माण होऊ शकते, ज्या बराच काळ अर्धवट अवस्थेत होत्या. काही निर्णय हे केवळ परिस्थितीमुळे घेतले गेले होते, तर काही निर्णय मनाची इच्छा नसतानाही स्वीकारावे लागले होते. पण येणाऱ्या दिवसांमध्ये स्वतःच्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवण्याची इच्छा अधिक मजबूत होऊ शकते. इतरांच्या मतांचा आदर राखूनही स्वतःच्या विचारांना महत्त्व देण्याची सवय हळूहळू वाढू शकते. मीन राशीचे लोक अनेकदा मनात खूप काही ठेवतात, पण ते प्रत्येक गोष्ट व्यक्त करत नाहीत. त्यांच्या शांततेतही अनेक भावना आणि विचार दडलेले असतात. पुढे असा काळ येऊ शकतो जिथे मनात दडून ठेवलेल्या गोष्टींना योग्य मार्ग मिळू शकतो. काही लोक लेखन, कला, संगीत, संवाद किंवा नवीन कल्पनांच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करू शकतात. मनातील गोष्टी योग्य स्वरूपात बाहेर आल्या की विचारांचं ओझं हलकं होऊ लागतं. जीवनात काही घटना अशा असतात ज्या घडताना कठीण वाटतात, पण काळ गेल्यानंतर त्यांचा अर्थ समजतो. पुढच्या काळात तुम्हाला मागे वळून पाहताना काही जुन्या प्रसंगाकडे वेगळ्या नजरेने पाहता येऊ शकतं. ज्या गोष्टी कधी आणण्यासारख्या वाटल्या होत्या, त्या गोष्टींनाही तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक शिकवला असेल हे जाणू शकतं. अनेक वेळा आयुष्य उत्तर लगेच देत नाही, ते अनुभवांच्या रूपात ती हळूहळू समोर आणतं. आसपासच्या लोकांबद्दलही तुमची समज अधिक वाढू शकते. प्रत्येक जण मनात जे असतं तेच चेहऱ्यावर दाखवत नाही, हे अधिक स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे फक्त शब्दांवर विश्वास ठेवण्याऐवजी लोकांच्या कृतीकडे पाहण्याची सवय तयार होऊ शकते. कारण वेळ अनेक गोष्टी शांतपणे उघड करत असतो. काही चेहरे जवळ असूनही दूर असल्यासारखे वाटू शकतात, तर काही लोक दूर असूनही मनाने खूप जवळ असल्याची जाणीव देऊ शकतात. आर्थिक आणि वैयक्तिक निर्णयांच्या बाबतीतही एक प्रकारची समजूतदारता वाढू शकते. अचानक मिळणाऱ्या गोष्टींमध्ये आकर्षण वाटण्यापेक्षा दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टींचं महत्त्व अधिक जाणू शकतं. काही वेळा कमी पण स्थिर असलेली गोष्ट मोठ्या पण अस्थिर संधीपेक्षा अधिक उपयोगी ठरते, हे अनुभवातून लक्षात येऊ शकतं.
मीन राशीवाल्यांसाठी हा टप्पा फक्त पुढे जाण्याचा नसून स्वतःच्या आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा असू शकतो. कारण आयुष्याचा खरा बदल हा बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर मनाच्या आत तयार होणाऱ्या नव्या समजुतींमध्ये लपलेला असतो. त्या समजुतीच पुढच्या प्रवासाला अधिक स्थिर, अधिक परिपक्व आणि अधिक अर्थपूर्ण बनवू शकतात. पुढील काळात मीन राशीवाल्यांच्या आयुष्यात निरीक्षण करण्याची क्षमता अधिक वाढू शकते. आतापर्यंत अनेक गोष्टी भावनेच्या भरात पाहिल्या गेल्या असतील, पण आता परिस्थितीकडे थोड्या खोल नजरेने पाहण्याची सवय निर्माण होऊ शकते. प्रत्येक घटना लगेचच समजत नाही आणि प्रत्येक व्यक्ती लगेच ओळखता येत नाही. ही जाणीव अधिक स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे घाईघाईत निष्कर्ष काढण्याऐवजी वेळेला त्यांचं काम करून देण्याचा विचार मनात येऊ शकतो. आता तुमच्या जीवनात काही अशा संधी येऊ शकतात ज्या पहिल्या नजरेत साध्या वाटतील, पण त्यांच्या मागे मोठा अर्थ दडलेला असू शकतो. अनेकदा मोठे दरवाजा उघडण्याआधी लहान खिडक्या उघडतात. लोक अनेक वेळा मोठ्या बदलाची वाट पाहतात, पण जीवन आधी छोट्या संकेतांमधून दिशा दाखवत असतं. त्यामुळे पुढे येणाऱ्या प्रत्येक अनुभवाकडे दुर्लक्ष न करता त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या व्यक्तिमत्वातही एक शांत आत्मविश्वास दिसू शकतो. हा आत्मविश्वास मोठ्या शब्दात किंवा सतत स्वतःला सिद्ध करण्यात दिसणार नाही, तर तो तुमच्या निर्णयांमध्ये, तुमच्या शांततेत आणि तुमच्या वागण्यात दिसू शकतो. काही लोकांना तुमच्यात झालेला हा बदल आश्चर्यकारक वाटू शकतो, कारण जे लोक तुम्हाला फक्त एका बाजूने ओळखत होते, त्यांना तुमचं दुसरं रूप दिसू शकतं. पुढच्या टप्प्यात मनाच्या बाबतीतही एक वेगळी परिपक्वता तयार होऊ शकते. काही गोष्टींना धरून ठेवण्यापेक्षा त्यांना योग्य वेळी सोडून देणं अधिक योग्य असतं, हे समजू शकतं. प्रत्येक नातं, प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक अपेक्षा आयुष्यभर सोबत राहीलच असं नसतं. काही गोष्टी आपल्याकडून दूर जातात कारण त्यांची वेळ संपलेली असते आणि काही नवीन गोष्टी येतात कारण त्यांची वेळ सुरू झालेली असते. तुमच्या विचारांच्या जगातही नवीन दारे उघडू शकतात. एखाद्या विषयाबद्दल नवीन उत्सुकता निर्माण होऊ शकते. स्वतःला अधिक चांगलं घडवण्याची प्रेरणा मिळू शकते किंवा भविष्यासाठी वेगळ्या योजना तयार होऊ शकतात. पूर्वी ज्या गोष्टींकडे फक्त आवड म्हणून पाहिलं जात होतं, त्याच गोष्टी आता गंभीरपणे घेण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. मीन राशीवाल्यांसाठी हा काळ स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या नैसर्गिक गुणांना योग्य दिशा देण्याचा असू शकतो. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, पण त्या खास गोष्टीची ओळख वेळ, अनुभव आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास यामुळेच होत असते. पुढे येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्याच्या कथेत एखादं नवीन पान जोडू शकतो आणि त्या प्रत्येक पानात तुमच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक नवीन पैलू दिसू शकतो. तुम्ही मीन राशीचे असाल तर मनापासून एक गोष्ट सांगा. तुमच्या आयुष्यात असं एखादं स्वप्न आहे का, ज्यासाठी तुम्ही शांतपणे मेहनत करत आहात? तुमचा अनुभव आणि विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जवळच्या मीन राशीच्या व्यक्तींपर्यंत शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या राशीविषयक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत राहा.